पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील गोवणे वनई साखरे सूर्याग प्रकल्प कालवा पाटबंधारे भूसंपादित शेतकऱ्यांच्या मोबदल्याचा प्रश्न गेल्या 40 ते 45 वर्षांपासून सातत्याने चालू असताना पाटबंधारे विभाग प्रशासन वेळोवेळी आदिवासी भूसंपादित शेतकऱ्यांवर अन्याय करत आहे। आदिवासी समाजाची पूर्णपणे शेतीची कंपाऊंड जेसीबीचे सहाय्याने तोडून नष्ट केली आहे आणि त्या उलट त्या ठिकाणी जे शेठ सावकार आहेत त्यांच्या लागवडीच्या ज्या वाड्या आहेत त्या वाडीची तारं कंपाऊंड जशाच तसं ठेवून त्या शेठ सावकाराला पाटबंधारे प्रशासन सहकार्य करत असून त्या शेठ सावकाराची चारचाकी वाहने आणण्यासाठी नेण्यासाठी तसेच वाडीतील उत्पादन वस्तू बाहेर नेण्यास त्याचप्रमाणे काही वजनी वस्तू वाडीत आणण्यास तसेच येण्या जाण्यासाठी नवीन बांधकाम पुलाची मंजुरी देऊन ते काम ठेकेदारी पद्धतीने चालू आहे। उलट अर्थी जो आदिवासी समाज आपल्या जंगलावर अवलंबून असून त्यांची पारंपरिक शेती ही जंगलामध्ये असून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतोय तसेच दैनंदिन जीवनामध्ये दळणवळणाची छोटी मोठी साधने आणण्यासाठी जे पाटबंधारे विभागाचे लोखंडी पूल होते ते पूर्णपणे तुटलेले असून मोडकळीस येऊन त्या ठिकाणी ते खाली पडून ठेवले आहेत आणि शेठ सावकारांना त्रास होऊ नये म्हणून त्या ठिकाणी बांधकामाचं पूल ग्रामस्थांच्या कोणत्याही सहमतीने किंवा परवानगीने न घेता त्या ठिकाणी पूल बांधण्याचं काम चालू असून मी सामाजिक कार्यकर्ता राहणार गोवणे या ठेकेदाराला दूरध्वनीद्वारे परवानगीचे विचारले असता तो ठेकेदार विराज पाटील तू कोण लागून गेलास, तुला मी परमिशन देऊ या भाषेत दमदाटी करून माझ्या सगळ्या ग्रामस्थांची उज्जत घालू लागला आणि त्यामुळे प्रशासनाने आदिवासी समाजाचा संयम पाहू नये, लवकरात लवकर आदिवासी गोरगरीब भूसंपादित शेतकऱ्यांना न्याय द्यावा अन्यथा मोठ्या प्रमाणावर आंदोलन छेडू अशा कडक इशारा सामाजिक कार्यकर्ते विलास सोमडा यांनी दिला आहे। डहाणू प्रतिनिधी निलेश तांडेकर। नमस्कार, मी विलास सुमडा, सामाजिक कार्यकर्ता। आज मी गोवणे वनई येथे जे पाटबंधाऱ्याचं काम चालू आहे, म्हणजे गोवणे वनईची ही हद्द आहे, येथे काम चालू आहे। खऱ्या अर्थाने आज जे पाटबंधारे विभाग जे प्रशासन आहे ते आदिवासींवर कोणत्या प्रकारे अन्याय करते ते तुम्ही समक्ष बघू शकता। आज बघा, हे इथून जे आदिवासींची जेवढी आदिवासी लोकांची जेवढी कंपाऊंड होती तेवढी त्यांनी कंपाऊंड पूर्णपणे जेसीबीच्या सहाय्याने तोडलेली आहे। त्यांची इकडनं पूर्ण मालकी जागा आहे आदिवासी समाजाची, परंतु आज एक सेठ सावकार म्हणजे इथे जवळजवळ 2-3 सेठ सावकार आहे, त्यांची जी कंपाऊंड आहे ही जशास तशी आहे, म्हणजे आदिवासींवर अन्याय करायचा। आणि सेठ सावकार हे एका सेठ सावकाराची वाडी आहे, या साईडनं पण सेठ सावकाराची वाडी। हे बघा, ही सेठ सावकाराच्या वाडीचं कंपाऊंड जशास तसं आहे, परंतु आदिवासींचं जे कंपाऊंड आहे ते पूर्णपणे या पाटबंधारे विभागाने नष्ट केलेले आहे। आणि जो पाटबंधाऱ्याचा जो ब्रिज आहे हा वनई गोवणे हद्दीवर आहे, इथे धारक आहेत किंवा जे शेतकरी आहेत ते आपल्या शेतीमध्ये जाण्यासाठी पुढे घेऊन जाण्यासाठी त्यांचं जे काही दळणवळणाची छोटी मोठी साधनं आहे ते घेऊन जाण्यासाठी इथे जे ब्रिज आहे ते ब्रिज तोडून एका सेठ सावकाराची वाडी आहे म्हणून त्यांनी आज परस्पर पाटबंधारे विभागाने कोणतीही पूर्वसूचना किंवा ग्रामस्थांना किंवा कोणतीही परवानगी न घेता त्या सेठ सावकाराच्या बाजूने त्यांना जे ब्रिज करण्यासाठी त्यांनी परवानगी दिलेली आहे। हा कुठला नाही। आज बघत असाल की जवळजवळ 3-4 महिने झाले गोवणे वनई साखरे या पाटबंधाऱ्याचा विभागाचा प्रश्न, ज्वलंत प्रश्न चालू असताना त्यांच्या मोबदल्याच्या संदर्भात आज बऱ्याच वेळा आपण मनोर विभाग, पाटबंधारे विभाग, त्याच्यानंतर पालघर विभाग, कलेक्टर ऑफिस भूसंपादन विभाग, त्याचप्रमाणे संबंधित जेवढे सरकारी कार्यालय आहेत सगळ्यांची पाठपुरावा करून आपण मोबदल्यासाठी लढतोय, परंतु इथे आदिवासीची जमीन गेली ते त्यांना प्रशासनाला काहीही पडलेले नाही। मग आदिवासीच्या जमिनीमधून पाठ गेलेले आहे त्याचं काहीही देणे घेणे नाही, परंतु एक सेठ सावकाराची वाडी आहे त्याला त्रास होतोय म्हणून त्या सेठ सावकाराला सेपरेट ब्रिज या पाटबंधारे विभागाने बांधून देण्यासाठी जी तयारी दर्शवलेली आहे किंवा जो त्याच्या साईडने न्याय दिलेला आहे ह्याला आमचा पूर्णपणे
गोवणे आणि वणई गावचा पूर्णपणे विरोध आहे. बस प्रशासनाने याच्याकडे गांभीर्याने घेऊन लवकरात लवकर भूसंपादित शेतकरी आदिवासींना न्याय द्यावा हीच विनंती.